सर्वांना नमस्कार. माझ्यासमोर बसलेल्या सगळ्याच टवटवीत चेहऱ्यांना माझा नमस्कार. मी श्रेया सुजाता दिलीप जाधव, इयत्ता 3री. आम्हाला 10 दिवसापूर्वी मॅडमने सांगितलं की सर्वांनी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचं भाषण करायचं आहे. मग मला तर प्रश्न पडला, बाई, हे स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? मग मी मम्मीला विचारलं, मम्मी, हे स्वातंत्र्य म्हणजे काय गं? मम्मीने सांगितलं, आपल्या देशावर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. 15 ऑगस्ट 1947ला ज्यांनी आपला देश आपल्या ताब्यात दिला आणि ते निघून गेले, तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. पण तिचे तेवढे जड शब्द मला काही पटले नाही. म्हणून मीच म्हटलं, सोपं करून सांग ना गं मम्मी. मग तिने सांगितलं, ज्या दिवसामुळे इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या, किरण बेदी पहिल्या IPS झाल्या, प्रतिभाताई पाटील यांना देशाचा राष्ट्रपती होता आलं, एवढंच काय तर एका आदिवासी महिलेला आपल्या देशाचं राष्ट्रपती होता आलं, तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. हेही ऐकून माझं समाधान झालं नाही. माझ्या बालमनाला एक प्रश्न पडला. मिळालं आहे स्वातंत्र्य, पण याने पोट भरणार आहे का आपलं? माझ्या शेतात राबणारा बाप आजही प्रामाणिकपणे काळ्या आईची सेवा करतो. शेतात दाणे टाकत असताना त्याच्यासोबत तो आपली स्वप्न पेरत असतो. त्याला वाटत असतं, यंदा पैसा आला की मी माझ्या पिल्ल्याला एक छान ड्रेस घेईल, छोटंसं दप्तर घेईल. दादा आता मोठा झालाय, त्याच्यासाठी सायकल घेईल. चालू वर्षी सावकाराकडून 50,000 रुपये घेतलेले असतात, तेही व्याजासकट मिटून टाकील. आणि उरलेच पैसे तर आमच्या सरकारची म्हणजे बायकोची एक साडी घ्यायची इच्छा आहे, तीही पूर्ण करेल. पण फाटकं धोतर, मळका सदरा, तुटलेली कातडी चप्पल बदलण्याचा विचार त्याच्या मनात येत नाही, कारण तो बाप असतो. एवढेच पैसे वाचले तर मी माझ्या दिदीला पुस्तक घेईल. ती जेव्हा शिकून कलेक्टर होईल तेव्हा राहीन ना मी थाटात, असा तो विचार करत असतो. किती स्वप्न पेरत असतो ना बाप. आपण आजारी असताना दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्किट पुडा घेऊन येणारी आई असते रे. अर्ध्या रात्री नकळत गळ्याला हात लावून जो बघतो ताप, तो असतो आपला बाप. ज्याला मायबाप कळले त्याला वेद कळले. ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा. ज्याला कळली आई त्याला कळली रखुमाई. 3, 4, 6 महिने हाताच्या फोडाप्रमाणे त्या पिकावर बाप प्रेम करतो. पण अतिवृष्टी, रोगराई आणि व्यापारी या चक्रात त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो. सावकाराच्या फेऱ्या चालू होतात, नको ते ऐकावं लागतं. मग एक दिवस बापाच्या उशाला कागद सापडतो, ताई तू खूप शिक, कलेक्टर हो. दादा तू ताईला त्रास देऊ नको. सरकार माफ कर मला, मुलांना चांगलं शिकव. हे वाचून सगळे सैरावैरा पळत शेतात सुटतात. पण त्या नायलॉनच्या दोरीने लिंबाच्या झाडाला बापाने शेवटचा श्वास घेतलेला असतो. मग तुम्हीच सांगा, कुठंही स्वातंत्र्य? जोपर्यंत हा माझा बाप, ज्याला तुम्ही जगाचा पोशिंदा म्हणता, त्याच्या आणि त्याच्या लेकरांची स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वतंत्र झालो म्हणून मिरवून घेण्याचा अधिकार नाही. धन्यवाद.